स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे. हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी आपल्या देवघराच्या बाजूला जो कलश भरून ठेवतो तो प्रत्येक जण भगवान विष्णू, भगवान लक्ष्मीचे प्रतीक म्हणून भरून ठेवतो. आणि आपण जो कलश भरून ठेवतो तर त्या कलशाला जर कोंब आला तर तो शुभ असतो, अशुभ असतो, किंवा कोंब आल्यावर काय करायचं आणि कलश भरून ठेवण्याचे काही नियम आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आपण जर देवघरात कलश भरून ठेवला की म्हणजे एका ताईने कलश भरून ठेवला तर लगेच बाकीच्या सगळ्या घरांमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये सगळेच जण कलश भरायला सुरुवात करतात. म्हणजे जर एका ताईने सुरू केलं की सगळे ते तिचं बघून कलश भरून ठेवायला सुरुवात करत्या. पण काही पूजा माहित नाही, किंवा मग त्यातले तांदूळ कधी काढायचे, कलश कधी काढायचा, कलशामधले पाणी कधी बदलायचे काहीच माहित नसतं. तर समोरच्याने भरला ना तर मी पण भरायचं असं असतं. त्याबद्दल संपूर्ण माहिती नसती. त्या कलशामागचे कारण काय आहे हे जाणून न घेताच कलशाची स्थापना करतात. त्याला कोंब आल्यानंतर काय करायचे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कलश कोणी भरून ठेवायला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्या घरामध्ये नॉनव्हेज खात नसल त्यांनी कलश भरून ठेवावा. ज्या घरामध्ये नॉनव्हेज खात असाल आणि तुम्ही तेच पाणी असेल तेच हात लावत असाल, तसेच कलश चेंज करत असाल, असं केल्याने कलशातले पाणी आटणार तुमचे सगळे. कलश भरताना कोणते नियम पाळायचे आणि कलशाची योग्य सेवा कशी करावी. पण कलश भरताना त्या कलशाचे महत्व, त्याचे पाणी, तांदूळ कोंब आल्यावर काय करायचे, तर हे सगळं कोणालाच ठाऊक नसतं. फक्त समोरच्यानी भरला म्हणून आपणही भरायचा एवढी सवय झालेली आहे. पण खरं बघितलं तर कलश भरून ठेवण्यामागे एक मोठं धार्मिक आणि ऊर्जात्मिक कारण आहे. कलश म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी आणि विष्णू यांचे वास्तव्य. जेव्हा आपण कलश भरून ठेवतो तेव्हा त्या घरामध्ये सुख, शांती आणि अखंड लक्ष्मीचा वास असतो. परंतु हे लक्षात ठेवा, कलश तेव्हा शुभ असतो जेव्हा तो योग्य पद्धतीने ठेवला जातो. तर कलश कोण भरू शकतो, तर कलश ज्या घरामध्ये स्वच्छता आणि संस्कार पाळले जातात अशा घरामध्ये कलश स्थापना फक्त शुद्धतेने करावा. कलश कधी आणि कसा ठेवावा, कलशाची स्थापना ही पौर्णिमा किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी करावी. कलश भरताना तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या घ्यावा. खाली तांदूळ ठेवावेत, त्यावर तो तांब्या ठेवावा. त्यानंतर लोकरच्या धाग्याने 3 वेळा 7 वेळा गुंडाळा. त्यात 1 रुपयाचे नाणे टाका आणि मग पाणी भरा. त्यानंतर त्यावर स्वच्छ नारळ ठेवा. नारळावर स्वस्तिक काढा आणि लक्ष्मी नारायणाचा मंत्र म्हणा. नारळ ठेवताना त्याच्या आतमध्ये पानं लावा, आंब्याचे किंवा विड्याचे पानं, व त्यावरती नारळ स्थापित करा. असा हा कलश भरून ठेवायचा आहे. त्यानंतर कलशाचे पाणी व तांदूळ कधी बदलायचे, तर दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी कलशातले पाणी बदलायचे व त्यानंतर तांदूळ मात्र प्रत्येक पौर्णिमेला बदलावेत. त्या कलशातले पाणी बदलताना ते पाणी घरात शिंपडावे, तुळशीच्या झाडात किंवा इतर झाडाला घालावे, कारण ते लक्ष्मीचे पवित्र जल आहे. त्यानंतर कलशाची रोज सेवा कशी करावी, रोज सकाळी आणि संध्याकाळी कलशासमोर दिवा लावावा, धूप दाखवावा, गंध, अक्षदा आणि फुलं अर्पण करावी. त्यानंतर तुम्हाला रोज शक्य असेल तर श्री सूतक, पुरुष सूतकम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. ही सेवा केल्याने घरात सुख आणि शांतता नांदते. त्यानंतर नारळ कधी बदलायचा व नारळाला कोंब आल्यावर काय करायचे. जर कलशातील नारळाला कोंब फुटला तर ते अत्यंत शुभ असते. कोंब आलं तर असं म्हणतात लक्ष्मी आणि नारायणाचा आशीर्वाद आपल्या घरावर असतो. जर आपल्या कलशावर कोंब आला तर तो नारळ फेकू नका. तो नारळ आपल्या शेतात किंवा घराबाहेर तो नारळ लावून त्याचे झाड लावा. अशा कोंब आलेल्या नारळाच्या झाडाखाली विष्णू, देवी आणि लक्ष्मी यांचे वास असते. व दुसरी गोष्ट म्हणजे नारळातले जर पाणी आटले तर त्यावेळेस तुम्ही नवीन नारळ ठेवू शकतात. जोपर्यंत कलशातल्या नारळात पाणी आहे तोपर्यंत नारळ बदलला नाही तरीही चालेल. फक्त कोरडा नारळ आपल्याला कलशावर ठेवायचा नाहीये. पाण्याने भरलेलाच नारळ कलशावर ठेवायचा. आता बघूया काय करावे, काय करू नये. अनेक जण देवघर फक्त सजावटीसाठी ठेवतात, पण ते चुकीचं आहे. देवघर ही आपली आत्म्याची तिजोरी आहे. तसेच कलशातील पाणी, तांदूळ, पानं, नारळ कधीही खराब होऊ देऊ नका. कलश तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी स्वच्छ घासून चमचमीत कलश भरून ठेवा. कलशाची काळजी कशी घ्यावी, दर शुक्रवारी मंगळवारी स्वच्छ पाणी, फुलं, दर पौर्णिमेला आणि नेहमी शुद्ध मनाने पूजा, मनापासून सेवा केली की लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी स्थायिक होते.
ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने केली तर तुमच्या घरातून वाद, तणाव आणि दुर्भाग्य नाहीसे होतील. अखंड लक्ष्मी आणि नारायणाची कृपा तुमच्यावर राहील. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एक पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.